काल एक गंमत म्हणून झाली, आमचे पत्रकार सुंदर झाली, चांगले प्रश्न विचारले. त्यामध्ये एक खास प्रश्न विचारला म्हणजे खाजगीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे. म्हटलं मला खाजगीकरणही पाहिजे, पण ते शरद पवारांसारखं नको. त्यांचं खाजगीकरण म्हणजे जिथे खाजवतील तिथून पैसे काढतात असलं खाजगीकरण मला नको. देशाच्या हिताचं जे काही असेल, महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल, लोकांच्या हिताचं जे काही असेल ते जरूर केलंच पाहिजे आणि आम्ही करणार. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आजचा विषय अर्थातच शिवसेना हा आहे. सेना विरुद्ध सेना. 6 दशकं झाली. तुम्हाला आठवत असेल की 1960ला जरी संयुक्त महाराष्ट्र झाला असला तरी सुद्धा मराठी माणसाची गळचेपी ही सातत्याने होत होती. त्याच वेळी असं एक झालं की एक फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून जे काम करत होते, पत्रकार म्हणून जे काम करत होते, ते बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे जवळचे मित्र R.K. लक्ष्मण या दोघांनाही ती नोकरी सोडायला लागलेली होती. आणि त्यानंतर बाळासाहेबांनी मार्मिक हे व्यंगचित्रांवर आधारित साप्ताहिक सुरू केलं. ते अतिशय प्रसिद्ध झालं आणि बाळासाहेबांनी त्यानंतर एक यादीच तिथे ते असायची की शिका आणि शांत बसा, असं मराठी माणसाचं मन जाणणारं एक यादी तिथे प्रसिद्ध व्हायची. कारण रोष होता तो दक्षिण भारतीयांविरुद्ध. नोकऱ्यांवर दक्षिण भारतीयांचं अधिराज्य आहे असं कुठेतरी वाटत होतं. आणि त्यातून सुरुवात झाली मराठी माणसाच्या अस्मितेला जपणाऱ्या एका संघटनेची. तिचं नाव अर्थातच छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अतिशय समर्पक नाव असं बाळासाहेबांनी घेतलं. शिवसेना असं नाव देण्यात आलं. तो दिवस होता 19 जून 1966चा आणि आजचा दिवस तब्बल 60 वर्षांनी येतोय. आणि निरगुडकर सरांसोबत आपण आजच्या परिस्थितीबद्दल चर्चा करणार असलो तरी सुद्धा जुने संदर्भ जे आहेत ते येणार आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आज 6 दशकं झालेली असताना, नमस्कार सर, 6 दशकं झालेली असताना सेना विरुद्ध सेना एकमेकांचे अक्षरशः ज्याला म्हणता येईल एकमेकांचा जीव घ्यायला उठलेत की काय असं वाटावं असा संघर्ष उभा राहिलेला आहे. पण या संघटनेचा या पक्षाचा इतिहास जो आहे महाराष्ट्राने पाहिलेला तेजस्वी आहे. महाराष्ट्रातल्या अगदी सामान्य तरुणाचं रक्त सळसळावायला लावणार आहे. आणि मग अशी परिस्थिती का आली? सर्वप्रथम या दोन्ही सेनांना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला माझ्या त्यांच्या 60व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हे पहिले आधी क्लिअर करतो. आणि वाचा आणि थंड बसा याच्यापासून सुरुवात झालेला शिवसेनेचा प्रवास आणि त्याच्या लोकप्रियतेचा एक चढता आलेख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात आणि त्यानंतर आता फक्त बोला आणि थंड बसा अशी पाळी सेनेवर आलेली आहे. म्हणजे वाचा आणि थंड बसा यातलं व्यंग जे होतं, यातला उपहास जो होता आणि यातलं मन चेतवणं जे होतं, तिथून ते आता आणि थंड बसा इथपासून ते आता थंड बसण्याची पाळी इथपर्यंत त्याचा प्रयास झालेला आहे. आता या 60व्या वर्धापन दिनाच्या हीरक महोत्सवाच्या मुहूर्तावर किंवा त्याच्या पूर्वसंध्येला सेनेमध्ये जे असंख्य आतापर्यंत फूट पडली, पहिली पडली ती छगन भुजबळ यांची होती, त्यानंतर गणेश नाईक यांची होती, त्यानंतर अधूनमधून अनेक जण जातच होते. सर्वात मोठं त्यानंतर खिंडार पडलं ते राज ठाकरे यांचं होतं. आणि मग त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पहिला उठाव जो 2022 साली जून महिन्यातच झाला आणि त्यानंतर आता हा झालेला दुसरा उठाव. आणि त्याच्यामुळे आज 60व्या वाढदिवसाला सेनेच्या सत्तेचं जे पारडं आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे, संघटनेचं पारडं आहे ते 100% एकनाथ शिंदे यांचं जड सुस्थिती आहे. परंतु आज एक दुसरा मुद्दा मला इथे म्हणायचा आहे, तो म्हणजे संजय राऊत यांनी परवा प्रेस कॉन्फरन्समध्ये जी एक भाषा वापरली आणि त्याला ही आमचीच भाषा असते, अशी असते, ही ठाकरी भाषा आहे वगैरे असं सगळं केलं असलं. आणि त्यानंतर आता जे खासदार फुटलेले आहेत 9 पैकी 6 खासदार, त्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघात तुडवलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आणि ते जो एक नॅचरल आहे शिवसेना
शिवसेनेचं जे बाणा आहे त्याला अतिशय धरून होतं आणि यापूर्वीच्या शिवसेनेनी अनेकदा असं केलेलं आहे. त्यामुळे त्याची या आधी देखील एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं आणि उठाव केला आणि ते प्रथम सुरतेला, मग गुवाहाटीला, तिथून गोव्याला आणि तिथून मुंबईला आले आणि मुंबईहून मग ते सर्व आमदारांना घेऊन पोहोचले. त्यावेळेला मुंबईत येऊन तर दाखवा, मुंबईत पाय ठेवू देणार नाही अशी त्यांना धमकी देण्यात आली होती. पण एकनाथ शिंदे संसदेत पोहोचले. त्याच्यानंतर ते सगळे आमदार आपापल्या विधानसभा मतदारसंघात देखील गेले. त्याच्यानंतर ते निवडणुकीला उभे राहिले आणि त्यातले बहुतांशी निवडून सुद्धा आले. त्यामुळे आधी गुवाहाटी गोव्याहून येऊन तर दाखवा, रेडे पाठवलेत कापायला वगैरे, तर ते रेडे नंतर पुढे निवडून आल्याचं आपल्याला दिसतं. एक काळ असा निश्चित होता शिवसेनेचा की शिवसेना प्रमुखांच्या आदेशावर मुंबईची चाकं चालायची किंवा बंद व्हायची आणि ही किमया फक्त दोघांना जमली आजपर्यंत. एक जॉर्ज फर्नांडिस, ती सुद्धा अत्यंत अल्प काळ, पण एक दीर्घ काळ ते जनमानसावरचं गारुड आणि किंवा मुंबईच्या नसवर जी पकड म्हणतो ती पकड बाळासाहेबांची होती, यात काही शंकाच नाही. आणि तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं ते प्रथम दाक्षिणात्यांच्या विरोधात आणि त्याच्यानंतर परप्रांतीयांच्या विरोधात, उत्तर प्रदेश, बिहारी, त्याच्यानंतर गुजराती, मारवाडी यांची होती, विशेषतः जैन मंडळींची, की आम्ही शाकाहार चालू देणार नाही, मराठी माणसाला जागा मिळू देणार नाही, या संदर्भामध्ये एक ठोस भूमिका आपल्याला घेतलेली आढळली. एकेकाळी मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नाही म्हटल्यानंतर त्या मालकाला गच्छांडी धरून किंवा सिंधी मालकाला गच्छांडी धरून आणणारी शिवसेना नंतर पुढे चित्रपट निर्मिती क्षेत्रातच कुटुंबीय उतरले आणि त्यांनी सगळी इक्वेशन्स बदललेली आपल्याला दिसली. ही सगळी पार्श्वभूमी आहे. आज एक इंटरेस्टिंग स्टेटमेंट वाचायला मिळालं आणि तसा व्हिडिओ पण पाहायला मिळाला आणि तो म्हणजे संजय राऊत यांनी सांगितलं की माझं आणि शरद पवार साहेब यांचं बोलणं झालं. शरद पवार यांचंही म्हणणं हेच, प्रत्येक मतदारसंघात हे जेव्हा खाली परत त्यावेळेला त्यांना विरोध झाला पाहिजे आणि संजय राऊत असं म्हणतात की शरद पवार त्या ठिकाणी येऊन निषेधाच्या सभा तिकडे घ्यायला तयार आहेत. अर्थात अशा प्रकारचं कुठलाही वाद निर्माण झाला की ताबडतोब प्रतिक्रिया द्यायला तत्पर असणारे शरद पवार यांनी मात्र यावर आतापर्यंत काही प्रतिक्रिया दिलेली नाही. कदाचित ती या 1-2 दिवसात यायची शक्यता आहे. पण सवाल असा आहे की जर शरद पवारांना असं खरोखरच वाटत असेल की प्रत्येक मतदारसंघात जाऊन काहीतरी केलं पाहिजे, तर त्यांचाही पक्ष खूप मोठ्या प्रमाणात फुटला होता. तेव्हा त्यांनी काही मोजक्या सभा घेतल्या होत्या त्या मतदारसंघात जाऊन. हे मला आठवतं. हे सगळं ते दुसऱ्या पक्षासाठी म्हणजे शिवसेनेसाठी खरोखरच करतील का, आणि मग जर करणार असतील तर त्यातून आपला पक्ष फुटणार आहे यानंतर त्याच्यासाठी आधीची एक प्रिकॉशनरी मेजर काळजी आपण घेतोय का ते देखील बघायला पाहिजे. पण सध्या तरी एकेकाळी देवेंद्र फडणवीस पैलवान म्हणून, तेल लावलेला पैलवान वगैरे म्हणून अशी ती सगळी संभावना आणि ते सगळे हातवारे आठवत असताना आखाड्यात जाऊन आता राष्ट्रवादी काँग्रेस काही मारामारी करेल, शिवसेनेपेक्षा जास्त काही ताकद दाखवू शकेल अशी काही चिन्ह नाहीत. तसा त्यांचा इतिहास देखील नाही. परंतु दोन सेनांना झुंजवायला मात्र त्यांचं वाक्य, पवार साहेबांचा पाठिंबा आहे, हे दोन सेनांना झुंजवायला मात्र आपलं फार महत्वाचं आहे. पण या सगळ्यात रिअल हिरो जर कोण ठरले असतील तर ते निसंशयरित्या एकनाथ शिंदे आणि शांतपणे त्यांच्या मागून हे सगळं ऑपरेट करणारे, मीडियात कुठे न येणारे श्रीकांत शिंदे. या दोघांनी हे त्यांच्यावर जो विश्वास जनतेने ठेवला, आमदारांनी प्रथम ठेवला, नगरसेवकांनी ठेवला, त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा खासदारांनी ठेवला, तो विश्वास त्यांनी सार्थ ठरवलेला आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाने पण त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यालाही तितकंच मत आहे. आपण त्या विश्वासाला पात्र आहोत अशा प्रकारची कर्तबगारी आणि कर्तृत्वाने दाखवला. आता लोक असं म्हणतील की आपल्या मूळ पक्षातले किंवा ठाकरे यांना लॉयल असणारे आमदार आणि खासदार फोडणे याच्यात कसली आली आहे कर्तबगारी. पण त्या आमदारांना, खासदारांना आपल्याकडे ठेवणे ही जर कर्तबगारी आणि कर्तृत्व असेल तर त्यावर वरचढ ठरणारी कर्तबगारी कोणती दाखवते म्हणूनच ते सोडून गेले, असा याचा एक अर्थ आहे.
ते फोडले गेले यापेक्षा ते फोडायला उपलब्ध होते, हे जास्त महत्वाचं आहे. हीच तर आजची सेनेची अवस्था आणि शोकांतिका आहे. त्यांच्या 60व्या हीरक महोत्सवाला शुभेच्छा देताना एकेकाळी भरजरी डोक्यावर मराठी माणसाच्या पसंतीचा पहिला मुकुट घातलेली सेना आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फाटकी वस्त्र घालून विधानसभेसमोर उभी आहे की काय असं वाटायला लागतं. आणि हे पाहताना खरोखरच त्यांचा जो भरजरी काळ होता तो पाहिलेल्या माझ्यासारख्या अनेकांना त्याचं एक वैषम्य पण वाटतं. पण जेव्हा सेना असं म्हणते की आम्ही तुडवून दाखवू, त्यावेळेला कोण तुडवणार असा एक प्रश्न समोर येतो. कारण जे तुडवू शकत होते असे संजय देशमुख आहेत, संजय शिरसाट आहेत, त्याच्यानंतर संजय दिना पाटील आहेत, संजय जाधव आहेत. हे सगळे संजय तर सोडूनच गेलेले आहेत. त्यामुळे आता जे उरलेले संजय आहेत त्यांच्यावर कदाचित ही जबाबदारी आहे असं जर सैनिकांना वाटलं तर त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. परंतु आज दोघांच्याही संस्थांचा वर्धापन दिन आहे. तो एकच संस्था, मातृ संस्था आहे ती. जरी त्याचे 2 भाग झाले असले तरी त्यांना आपण शुभेच्छा द्यायचं काम मात्र नक्कीच केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. तुम्ही ज्या ठाण्यामध्ये राहता त्या ठाण्यामध्ये 1967ला पहिल्या निवडणुकीमध्ये म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यश शिवसेनेला मिळालं. पहिलं ते ठाण्यात मिळालं. मी छत्रपती संभाजीनगरला अनेक वर्ष राहिले. म्हणजे संभाजीनगर हे नाव पहिल्यांदा शिवसेनेने वापरायला सुरुवात केलं. औरंगाबाद तेव्हाचं Absolutely. होतं आणि तिथे सुद्धा सेनेचा विस्तार सुरू झाला. मराठी माणसाला जेव्हा म्हणजे मराठी माणसासाठीच्या लढ्याची भूमिका 1980 पासून प्रखर हिंदुत्व असं सेनेने स्वीकारलं, विस्तारली ती भूमिका. आणि त्यानंतर त्यांचा जो विस्तार आहे तो अन्य म्हणजे मुंबई ठाण्याच्या बाहेर व्हायला सुरुवात केली. बरं, 68ची जर मुंबईची निवडणूक आपण बघितली तर तेव्हाही त्यांना त्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर जवळपास 41-42 जागा मिळालेल्या होत्या मुंबईमध्ये. म्हणजे मुंबईवरचं अबाधित वर्चस्व बाळासाहेबांनी निर्माण केलं होतं, जे आता या वेळी घालवलेलं आहे. सत्ता इतक्या वर्षानंतर गेलेली आहे मुंबई महापालिकेतली सुद्धा. या सगळ्याचं कारण मीमांसा अगदी करत योग्य. असताना खरं सांगा सर, संजय राऊत जे बोलतात त्यातून खूप दुरावा जास्त निर्माण झाला का? कारण संजय राऊत एकतर कधी कधी असं वाटतं की ते राष्ट्रवादीचेच प्रवक्ते आहेत का, शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, आणि आपल्या पक्षाच्या लोकांना दूर लोटण्यासाठी, दरी वाढवण्यासाठी करतात का काय? ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आहेत की नाही याचं उत्तर तो पक्षच देईल. किंबहुना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उत्तर देऊ शकतात की अशा प्रकारे वक्तव्य करायला आम्ही त्यांना परवानगी दिलेली आहे का. याचं कारण बरेच वर्ष ते बोलतायत, बरेच वर्ष ते म्हणजे इनफॅक्ट 4 टर्म राज्यसभेची सलग अलीकडच्या काळात कुठल्याच पक्षात कोणाला मिळाली असतील असं मला वाटत नाही. त्यामुळे एक प्रकारे त्यांच्यावर असलेला पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांचा आणि नंतर उद्धव ठाकरे यांचा विश्वास अभारित आहे. अर्थात अशा बातम्या मध्ये मध्ये येत असतात की आदित्य ठाकरे आणि त्यांचं काही विशेष पटत नाहीये, त्यामुळे खूप कुरबुरी वगैरे सुरू आहेत. तो भाग अलाईद आहे. तुमचा जो प्रश्न आहे की सर्वसामान्य शिवसैनिकाला काय वाटतं, तर साहजिकच अशा प्रकारची वारंवार जेव्हा वक्तव्य येतात आणि त्याच्यावरून समाजामध्ये रोषाला आणि टीकेला बळी पडावं लागतं आणि काही वेळा ते हास्यास्पद ठरतं, होत असेल, संतप्त होत असेल, यात काही शंकाच नाही. आणि ती माझी भाषा आहे हे एडिट करू नका असं म्हणून शिव्या दिल्या जातात. त्या शिव्या ही जरी बोली भाषेतली एक गोष्ट असली तरी जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाची भूमिका मांडत असता तेव्हा ते एक अधिकृत असं असतं. मग शिवसेना ही अधिकृतरित्या शिव्या देणारी संघटना आहे की काय असं एक जर कोणाला वाटलं तर त्यात काय चूक आहे. आता तुम्ही शिवसैनिकांना काय वाटतं याचा एक माझ्याकडे एक अफलातून ज्या वेळेला राज ठाकरे हे शिवसेना सोडून दुसरी वेगळी चूल मांडायच्या त्या सगळ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत होते, तेव्हा एक दिवशी त्यांना भेटायला, अजून त्यांनी पक्ष सोडलेला नव्हता, एक दिवशी त्यांना भेटायला संजय राऊत शिवाजी पार्कच्या राज ठाकरे यांच्या घरी आलेले होते आणि त्यांची काही थोडा वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर ते दोघही जण खाली आले आणि तिथे काही मोजकी 3-4 मंडळी उपस्थित होती, त्यात मी पण एक होतो. आणि त्यावेळेला त्याच्या आधी काही दिवस जेव्हा संजय राऊत आले होते तेव्हा संजय राऊत यांची गाडी तिकडे उलटी केली गेलेली होती
आणि त्या गाडीचं बरंच नुकसान झालेलं होतं. ती आठवण ताजी होती या सगळ्यात. या पार्श्वभूमीवर यावेळी येताना संजय राऊत यांची नवीन गाडी होती आणि त्याच्या काचा, काळ्या काचा मला अजून आठवते आणि त्या खूप जाड होत्या. सहज म्हणून मी प्रश्न विचारला, की म्हटलं ही बुलेट प्रूफ आहे का? तर राज ठाकरे यांनी वळून पाहिलं आणि हसून एक मिश्किल टिप्पणी केली, इथे यायचं असेल तर बुलेटपेक्षा उलट प्रूफ गाडी आणली तर जास्त बरं होईल. हा तो मला आठवतो. तर हे जे उलट करणं आहे, उलट करून व्यक्त होणं आहे, तेच शिवसैनिकांनी त्यावेळेला दाखवलेलं होतं. पण काही असलं तरी शिवसेनेला माध्यमामध्ये जिवंत ठेवायचं काम, शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवरच्या चॅनलवर सातत्यानं चमकत ठेवायचं काम, हे जर कोणी केलं असेल तर ते आज निश्चितपणे संजय राऊत यांनी केलंय. तुम्ही चेन्नईत जा, तुम्ही हैदराबादमध्ये जा, तुम्ही तिरुवनंतपुरममध्ये जा, तुम्ही अगदी पार कोहिमामध्ये जरी गेलात तरी तुम्हाला मराठी म्हणल्यानंतर शिवसेना हा विषय निघाला की पहिल्यांदा संजय राऊत यांचं लेटेस्ट वक्तव्य आहे त्याच्याविषयी बोललं जातं. अर्थात त्याच्यानी मतं मिळत नाहीत, सहानुभूती मिळत नाहीत, फक्त त्याची एक हिणकस चर्चा होत राहते. आणि आत्ताच्या घडीला ही अशी टीका की आम्ही तुडवून आणि सुद्धा 2 या सेनांचं वर्धापन दिनाचे कार्यक्रम तोंडावर आलेले असताना हे वातावरण थोडंसं तापवायला, स्फोटक करायला कारणीभूत असू शकतं, घडू शकतं. अशा प्रकारचंच हे वक्तव्य म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. सर, 1980चा आपण उल्लेख आधी केला की 1980ला प्रखर हिंदुत्व असं शिवसेनेने एक भूमिका स्वीकारली, विस्तारली आणि नंतर मला आठवतं संभाजीनगरच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तिथे त्यांना चांगलं यश त्यावेळी मिळालं. जेव्हा त्यांनी 89 मध्ये पहिल्यांदा औपचारिकपणे भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली आणि त्यावेळी असं होतं की मातोश्रीच्या दारात बाळासाहेबांकडे लालकृष्ण अडवाणी असतील, प्रमोद महाजन असतील किंवा गोपीनाथ मुंडे असतील, हे अनेक नेते जात असत. एक सन्मानाचं स्थान मातोश्रीचं भाजपा नेत्यांच्या मनामध्ये होतं आणि त्याची परिणिती त्यानंतर 92चा सगळा दंगली, बाबरीचा किस्सा, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर परिणिती अशी झाली की 95 मध्ये युतीची सत्ता आली आणि भारतीय जनता पार्टीनी आमच्या जागा जास्त येवोत किंवा कमी येवोत, शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि मनोहर जोशी हा पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झाला. बाळासाहेबांनी म्हणजे जातीचा उल्लेख खरं आपण करायला नकोय, पण बाळासाहेबांनी अनेक गोष्टी करून दाखवल्या. त्यांचा एक दबदबा होता आणि आता जी परिस्थिती झालेली आहे, तर आताची जी फूट झाली आहे, कुठेतरी भारतीय जनता पार्टी याच्या मागे मास्टर माइंड आहे असं म्हटलं जातं, जी त्या मातोश्रीवर जात होती. तुम्ही आता जातीचा उल्लेख केला, थोडासा खेदही व्यक्त केला तुमच्याकडून ते बोललं गेल्याबद्दल. खेद व्यक्त नाही केला पाहिजे. याचं कारण असं आहे की आजच्या राजकारणामध्ये जेव्हा जातीच्याच आधारावर सगळ्या गोष्टी घडतायत, तिथे जे नेते होते ते आपल्या नेतृत्वाचा विचार करताना, आपल्या पक्षातली उमेदवारीचा विचार करताना जातीचा विचार करत नव्हते. हा एक फार मोठा संदेश पुढच्या पिढीला या कार्यक्रमातून जाणार आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. चंद्रकांत खैरे, तुम्ही ज्या संभाजीनगरमधनं आलेला आहात, त्या संभाजीनगरचे ते अनेक वर्ष खासदार होते. आता तुम्ही मला सांगा, चंद्रकांत खैरे ज्या समाजाचे आहेत त्या समाजाची 5,000 तरी मतं लोकसभेला आहेत का मला सांगा? पण त्यांना उमेदवारी देताना त्यांच्या समाजाची 5,000 मतं नाही आहेत, त्यामुळे तिकडे आपण मराठा उमेदवार दिला पाहिजे वगैरे असे कधी विचार त्यांच्या मनात आलेले नाहीयेत. अशी अनेक उदाहरणं देता येईल, 1-2 नाही माझ्याकडे आता वेळेच्या अभावी, फक्त आता पटकन आणि आपण संभाजीनगरच्या आहात म्हणून मला आठवलं. तर भारतीय जनता पक्ष याच्या मागे आहे का? तर भारतीय जनता पक्ष याच्या मागे मास्टर माइंड आणि रिसोर्स पुरवाला आहे. जर समोरच्या घरातनं माणसं तुमची थपथप करत असतील तर तुमचं दार उघडून तुम्ही राजकारणामध्ये त्यांचं स्वागत केलं नाही तर तुमच्यासारखे कपाळ कारण ते तुम्हीच आहात असं म्हटलं पाहिजे. राजकारण हा काही विनोबाचा आश्रम नाही आहे. राजकारणामध्ये तुम्हाला तुमची संधी साधावी लागते, समोरच्याला पेचात पकडावं लागतं. त्याकरता तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. या प्रत्येक पक्षाने केलेल्या आहेत. 1991 साली जेव्हा आपलं अल्पमतातलं सरकार होतं ते स्थिर करण्याकरता झारखंड मुक्ती मोर्चाच्या बाबतीत, शिबू सोरेन यांच्या बाबतीत काँग्रेसने काय केलं शकतो. त्यामुळे
जे असं आहे की प्रत्येकाच्या समोरच आरसा धरला तर तुम्हाला त्यातल्या काही चांगल्या गोष्टी घडताना दिसतील, काही वाईट गोष्टी घडताना दिसतील. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने जर याचा फायदा उठवला तर काय आहे त्याच्यामध्ये, मला काही त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने काही आजचे राजकीय पक्ष जसं वागतात त्यापेक्षा काही वेगळं वागतंय असं मला वाटत नाही. ते नैतिकतेला धरून आहे की नाही काय वगैरे, आता नैतिकता ही गोष्ट राजकारणात जर आपण चर्चेला घ्यायची असेल तर मग गंमतच आहे. आपण फारच अपेक्षा करतोय, निवडुंगाकडून आपण आंब्याची अपेक्षा करतोय. अगदी बरोबर आहे. सर, नैतिकता हा मुद्दा घ्यायचा की नाही ही खरंच गोष्ट. कारण असं आहे की शिवसेना ही किंवा शिवसेनेची शाखा ही महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला अडीअडचणीच्या वेळी मदतीला येणारी एक दुसरी आपलं घर आहे असं वाटत होतं. त्यांच्यावर विश्वास वाटत होता. हा विश्वास कुठेतरी घटत गेला. याला कारण असं झालं की मूळ विचारसरणीपासून सेना दूर गेली. 19चा तो प्रसंग की त्यांना केवळ देवेंद्र फडणवीस यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठीचा झालेला खेळ आणि तिथून हे सगळं फुटाफुटीचं सुरू झालेलं आहे. 19चा अजून असाही उल्लेख की 19 फोन देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर केले आणि त्याला उत्तर दिलं गेलं नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्यामधून आणखी एक भीती आता जी शिवसैनिकांनी व्यक्त केली बोलताना की आम्ही जातो आहोत शिंदेसोबत, कारण हे की कुठेतरी जी उबाठा आहे ती काँग्रेस सोबत जाईल का, अशी भीती त्यांच्या मनात होती. काय वाटतं सर तुम्हाला? तसं पत्र त्यांनी ओम बिर्ला यांना जे पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. तो मी जे माध्यमात प्रसिद्ध झालंय तो मी वाचलेला आहे. पण हे तेवढ्यापुरतं नाही आहे. याचे 2 संदर्भ मी देतो. बाळासाहेब ठाकरे यांची एक मुलाखत प्रसिद्ध आहे. मला वाटतं राजीव शुक्ला यांनी घेतलेली होती आणि तेव्हा बाळासाहेबांना त्यांनी प्रश्न विचारले, राजीव शुक्ला. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर काँग्रेस बरोबर जायची वेळ असेल किंवा आमची काँग्रेसवर असेल किंवा काँग्रेसच्या विचारसरणीला स्वीकार करायची वेळ असेल तर वी विल शट अवर शॉप, आय विल क्लोज माय शॉप. आणि बाळासाहेबांचा एकूण स्वभाव लक्षात घेता त्यांनी ते तसं केलंही असतं. ही देखील तितकीच गोष्ट आहे. आता हे जे लिहिलेलं आहे ना त्यांनी, ते इतकं साधं सरळ सोपं नाही आहे. त्याच्या मागे एक विलक्षण राजकारण आहे आणि ते राजकारण असं आहे की आज संध्याकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या संस्थेच्या राजकीय पक्षाच्या 60व्या वर्धापन दिनाचं भाषण करायचंय आणि त्यावेळेला त्यांना याचं उत्तर द्यायला लागणार आहे की आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला जात होता का, आपण काँग्रेसमध्ये विलीन होणार, आपल्या पक्षातल्या कोणी याआधी अशा स्वरूपाची विधानं तर केली नव्हती ना, म्हणजे केली असतील तर ही हॅज टू डिस्टन्स हिमसेल्फ फ्रॉम दिस, किंवा जर त्यांना ते मान्य असेल तर त्यांना तसं जाहीर करावं लागेल. अर्थात त्यांना तसं ते मान्य नसणार किंवा मान्य असेल तरी ते उघडपणे बोलणार नाहीत. त्यांना आज तरी आपण काँग्रेसमध्ये जात नाही याचा पुनरुच्चार करावा लागेल आणि तो पुनरुच्चार करताना त्यांची जी नेहमीची ठाकरी भाषा वर येईल आणि त्याच्यामुळे काँग्रेस अधिक दुखावली जाईल. जे आता पिनारी विजयन यांच्या बाबतीत झालेलं आहे की पिनारी विजयन यांच्यावर जी जहरी टीका राहुल गांधी यांनी केली निवडणुकीच्या काळामध्ये विधानसभेच्या, त्याच्यामुळे अजूनही त्यांच्यावरची नाराजी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते. आता इकडे असं होणार आहे की उद्धव ठाकरे यांनी जर काँग्रेस बरोबर आम्ही जाणार नाही, काँग्रेसशी आमचा वैचारिक संबंध नाही अशी भूमिका घेतली तर न रहे घर के न घाट के अशी परिस्थिती होईल आणि काँग्रेस त्यांच्याकडे आता डोळे लावून बसतंय की नेमका यांचा आत्ताचा या गोष्टीवरचा स्टँड काय आहे. एकीकडे प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष यांची फाटाफूट होती आहे. जशी ती समाजवादी पक्षाची उत्तर प्रदेशात झाली तशीच ती तामिळनाडूमध्ये द्रमुक बरोबर झाली. त्याआधी झारखंड मुक्ती मोर्चा बरोबरचा त्यांचा जो अलायन्स होता तो देखील राज्यसभेच्या वाटपावरनं प्रश्नचिन्हांकित आहे. आणि आत्ताच्या काळात तमिळनाडू, केरळ आणि त्याहीपेक्षा पश्चिम बंगाल आणि आसाम यांचे जे निकाल लागलेले आहेत त्याच्यावरून ज्या प्रादेशिक पारिवारिक पक्ष आहेत त्यांच्या पाठीत मला काय म्हणतो, बट इंग्लिशमध्ये एक चांगला शब्द आहे, इट वुड हॅव सेंट शिवर्स इन द स्पाइन, अशी आत्ताची त्यांच्यावर परिस्थिती असताना नेमका आपला राष्ट्रीय मूड काय आहे, या पुढची वाटचाल काय असणार आहे याच्यावरचं भाष्य करताना त्यांना
काँग्रेसच्या पासून दूर लोटण्याकरता किंवा तसा एक लूज बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप बॅट लावतायत का हे बघण्याकरता तर लिहिलं गेलं नाही ना, असं माझ्या आत्ता मनामध्ये येऊन गेलं. सर, कायदेशीर दृष्ट्या आपण जर विचार केला तर हे जे खासदार फुटून जात आहेत 2/3 आकडा, काय नेमक्या कायदेशीर तरतुदी आहेत या? हे बघा, सेक्शन 10A मध्ये जो पक्षांतर विरोधी कायदा आहे त्याच्यामधल्या तरतुदींवर या देशामध्ये सर्वात जास्त खल सर्वात कधी झाला असेल तर तो एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेतनं उठाव केला आणि पक्ष आणि चिन्ह हे सगळं आपल्या बरोबर ते घेऊन गेले त्यावेळेला झालेलं आहे. आता इथे परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. इथे परिस्थिती अशी आहे की इथे जरी 2/3 संसदीय पक्ष आलेला असला तरी तो आला, त्यांनी आपलं पत्र ओम बिर्ला यांच्याकडे दिलं, म्हणजेच त्यांनी आपल्या प्रक्रिया जी आहे म्हणजे त्यांनी जाण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इनिशिएट केली, सुरू केली. त्यानंतर तो व्हीप त्यांच्यावर जारी करण्यात आलेला आहे. आता तो जो व्हीप जारी करण्यात आलेला आहे तो संसदेच्या पटलावर तुम्ही जेव्हा असता, संसदेच्या हाऊसमध्ये असता, तेव्हा तो तुम्हाला लागू होतो, न की इतर वेळी कधी लागू होतो. आता याच्यामध्ये कायदेतज्ञांमध्ये थोडंसं विभाजन आहे, परंतु बहुतांशी कायदेतज्ञांचं असं स्पष्ट मत आहे आणि ते म्हणजे व्हीप 16 तारखेला काढलेला आहे की 18 तारखेच्या सभेला तुम्ही हजर राहिलं पाहिजे आणि जे उठाव केलेले सगळे खासदार आहेत त्यांचं जे पत्र आहे ते त्याच्या आधीच आहे, ओम बिर्ला यांच्याकडे दिलं. त्यामुळे त्यांना आता पक्षांतर विरोधी कायद्यातल्या तरतुदीचा फायदा मिळालेला आहे आणि व्हीप आणि त्या अनुषंगाने येणारी कारवाई ही त्यांच्यावर होणार नाही. आता शिवसेनेकडे 2 पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय काय आहे की एक कोर्टात जायचं आणि कोर्टात याच्या विरुद्ध न्याय मागायचा आणि दुसरी गोष्ट डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यायची. डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यायची म्हणजे त्यांना एक्सपेल करायचं. पण ते जर ऑलरेडी तुमच्याकडनं बाहेर पडले असतील तर त्यांना एक्सप्लेन काय, त्यांना तुम्ही पक्षातनं काढून काय टाकणार. आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट म्हणजे संसदेत तुम्ही वोटिंग करताना व्हीप जारी करू शकता किंवा संसदेच्या उपस्थितीबद्दल व्हीप जारी करू शकता. तुमच्या पक्षांतर्गत मीटिंगला व्हीप जारी करता येतो का, तर त्याचं उत्तर नाही असं आता अनेक कायदेतज्ञांकडनं आलेलं आहे. त्यामुळे लिगल बाजू थोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कमकुवत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. एकनाथ शिंदे हॅज प्लेड मच स्मार्टर दॅन उद्धव ठाकरे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की आता आपण हे शिंदे सेनेमध्ये त्यांचं विलिनीकरण होईल हे उघड दिसतंय. तर अशा परिस्थितीमध्ये शिंदेचं दिल्लीतलं बळ वाढणार आहे. आत्ता एनडीएचं सरकार आणि खास करून भाजप सरकार ज्या एका स्थितीत आहे केंद्रामध्ये, तर त्यांना खासदार हवे आहेत, त्यांना काही महत्वाची विधेयकं पास करून घ्यायची आहेत. त्यामुळे शिंदेची ताकद ही केंद्रात वाढल्यानंतर नेहमी एक आपल्याला राज्यामध्ये सुद्धा ऐकायला येतं की देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फार काही बरं चाललेलं नाही, अशा प्रकारच्या चर्चा येतात. बरं, एकनाथ शिंदे यांना पण मुख्यमंत्री होण्याचं एक जी महत्वाकांक्षा त्यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची, ती या ना त्या मार्गाने कधी ना कधी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या करवी सतत व्यक्त होत असते. मग देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यातली समीकरणं कशी बघता तुम्ही? मुख्यमंत्री होण्याची मनीषाही 288 आमदार आहेत त्या प्रत्येक आमदाराला असते आणि ज्यांना तिकीट मिळालं नाहीये त्यांना देखील असते आणि जे खासदार आहेत त्यांना देखील असतं की आपल्या राज्यात संधी मिळून आपण खासदार होतोय का. पण अशी नुसती इच्छा असून चालत नाही, त्याकरता तुमच्याकडे नंबर्स असावे लागतात. आणि आता विधानसभेत 288 आमदारांपैकी जर तुम्हाला तुमचं बहुमत सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला 145 आमदार लागतात आणि भारतीय जनता पक्षाकडे आता 132 आमदार आहेत. त्यामुळे सर्वात जास्त जर कोणाकडे आमदार असतील तर ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आणि 132 ते 145 जो बहुमताचा आकडा आहे. म्हणजे 12 ते 13 आमदार फक्त हवेत स्वतःच्या ताकदीवर जायला आणि ते बाहेरून कुठूनही मिळवण्यात भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यशस्वी होऊ शकतात. परंतु सध्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष आणि अजित हे सगळे एकत्र आहेत आणि ती वस्तुस्थिती आहे. पण
आता फरक कुठे पडलेला आहे, तर भारतीय जनता पक्षाचे या 2024च्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून 9 खासदार निवडून गेले आणि एकनाथ शिंदे यांची आता लोकसभेमध्ये वाढीव संख्या किती असेल, तर ती 13 झालेली आहे. आता 13 विच इज द सेकंड थर्ड लार्जेस्ट आय वुड से आफ्टर टीएमसी. टीएमसीचं जर समर्थन तुम्ही ते जर बाजूला केलं तर सर्वात मोठा चंक आता तो होता. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशाच्या संदर्भातली काही महत्वाची जी विधेयक आहेत ती संसदेत संमत होण्याकरता 2/3 बहुमताची गरज आहे, म्हणजे 362 मतांची गरज आहे. आणि आता 294 इथपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचलेला आहे. आपण काल याच्यावर कार्यक्रम करून हे इक्वेशन आता कसं बदललेलं आहे आणि डीएमकेचे 22 जर गैरहजर राहिले, शरद पवार यांच्या गटातले गैरहजर राहिले, YSR रेड्डी यांच्या गटातले जर गैरहजर राहिले तर चित्र येईल. आणि 362चा जो डकवर्थ लुईस आस्किंग फॉर्म्युला आहे फॉर 2/3 मेजॉरिटी, तो किती 330 पर्यंत खाली येऊ शकतो आणि भाजप तिथपर्यंत कसं पोहोचू शकतो याचं काल मॅथमॅटिकल इक्वेशन आपण सगळं सादर केलेलं आहे. परंतु त्या संख्येपर्यंत जायला 330 वगैरे जे काय असेल ती त्या संख्येपर्यंत जायला सध्या सर्वात महत्वाचा घटक पक्ष त्यातला एक नितीश कुमार आहेत आणि दुसरे चंद्रबाबू नायडू आहेत. त्यांच्यावरचं भाजपचं जे अवलंब त्या अवलंबित्वाची तीव्रता एकनाथ शिंदे यांची संख्या वाढल्यामुळं आता कमी झाली आणि त्यातून एकनाथ शिंदे यांची तीव्रता देशाच्या राजकारणातली आणि दिल्ली दरबारी ही निश्चितच त्यांचं वजन वाढलेलं आहे. एका अर्थी अनेक राज्यामध्ये, मग ते आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल, तमिळनाडू असेल, इकडे प्रादेशिक पक्ष खाली जात असताना आपल्या पक्षावरती वेळ येऊ नये किंवा आपल्या पक्षाचं महत्व दिल्ली दरबारात आणि राज्यात वाढलं पाहिजे, याकरता एक काय म्हणू आपण ज्याला एकनाथ शिंदे यांचं महत्व आज किती वाढलेलं आहे ते आपल्याला या सगळ्यातून दिसणार आहे. आता याचा उपयोग कुठे होणार आहे? लगेच काय महाराष्ट्रातलं सरकार भाजपचे मुख्यमंत्री पद जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत आहेत का? तर त्याच्यासाठी जी गणितं फार वेगळी आहेत. त्याच्याकरता याचा उपयोग याचं लॉजिक प्ले होणार नाही. परंतु फंड अलोकेशन आहे, अर्थ खातं आज भाजपकडे आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे आहे. होम मिनिस्ट्रीतल्या अनेक गोष्टी असतात. खाती जी आहेत त्या खात्याअंतर्गत निधीचं वाटप असतं. त्याच्यानंतर अनेक महामंडळ असतात, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पोस्ट असतात, काही अप्रुव्हल्स असतात, काही प्रोजेक्ट्स असतात, काही मतदारसंघामधले काही मार्गी लावायचे प्रोजेक्ट्स असतात. या सगळ्या जी आहे टेबलावर बसल्यावर ती आता एकनाथ शिंदे यांची निश्चितच वाढली, यात काही शंका नाही. अगदी बरोबर आहे सर. आज 2 सभा होणार आहेत. आपण सुरुवातीलाच दोन्हीही शिवसेनांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. काय अपेक्षा आहे तुम्हाला सभांकडनं? दोन्ही सभा दणक्यात होतील. एकनाथ शिंदे यांची एक प्रकारे काय म्हणू आपण ज्याला शो ऑफ स्ट्रेंथ म्हणता शक्ती प्रदर्शन आहे आणि तीच गोष्ट उद्धव ठाकरे यांची आहे. गेलेल्या खासदारांवरून जोरदार आगपाखड, एक भावनिक आव्हान, उरलेल्या शिवसैनिकांना एकत्र राहायचं आव्हान. परंतु आता जरा थोडी भाषा बदलावी असं मला वाटतं. म्हणजे ती शिवराळ भाषा जी आहे, ती शिवराळ भाषा आता नवीन पिढीतल्या लोकांना कितपत आवडेल याच्याविषयी मला शंका आहे. त्यामुळे ते कावळे मावळे कोथळे वगैरे ही जी एक राईम आहे ती राईम कितपत आता अपील करेल, म्हणून नवीन भाषा वापरावी, नवीन काही विचार मांडावेत, पक्षाची पुनर्बांधणी या दृष्टिकोनातनं काही व्यक्त व्हावं. दुसऱ्याची रेख कमी करण्यापेक्षा स्वतःची रेख वाढवावी. हा एक आत्मपरीक्षणचा एक सुवर्ण संधी आहे. आय थिंक इट्स दी ग्रेट मोमेंट टू रिबिल्ड द पार्टी फॉर उद्धव ठाकरे.
आणि एकनाथ शिंदे यांना एक आहे की भारतीय जनता पक्षाबरोबरच हे त्यांना यश मिळालेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पक्षातलं जे काही बाबतीत जे वितुष्ट साताऱ्यात पाहायला मिळालं, आणखीन काही ठिकाणी पाहायला मिळालं, ते कमीत कमी कसं होईल याकरता त्यांना प्रयत्न नक्कीच आपल्या भाषणातून करावे लागतील. आणि आपल्या विचारांवर आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल दुसऱ्या उठावाचे जे सगळे शिल्पकार आहेत त्यांची हिंमत, त्यांचा हौसला अफजाई ज्याला आपण म्हणतो, ती त्यांना करावी लागेल. साधारणपणे आपल्या भाषणामध्ये कधी शिव्या देणे वगैरे असे काही प्रकार एकनाथ शिंदे हे करताना आपल्याला आढळत नाहीत. त्यामुळे त्यांना काही अशा शिव्या वगैरे देऊ नका असं काही सांगण्याचं कारण नाही. पण दोघांनाही वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. शेवटी सर की शिव्यांचा उल्लेख आपल्याकडे 2, 3, 4 वेळा बऱ्याचदा झाला, कारण शिवसेनेचे म्हणजे संजय राऊत देत असलेल्या शिव्या असोत किंवा उद्धव ठाकरे काहीतरी कोट्या करत आपल्या वडिलांची स्टाईल घेण्याचा, शैली घेण्याचा प्रयत्न करत असोत. मला रावसाहेब म्हणून जे कॅरेक्टर होतं पु ल देशपांडे, त्याची आज आवर्जून आठवण येते. रावसाहेब म्हणायचे की काही लोकांच्या हातात मद्याचा प्यालाही खुलून दिसतो आणि काही लोक दूध सुद्धा ताडी प्यायल्यासारखं पितात. तसं आहे ते. बाळासाहेबांची भाषा त्यांनाच शोभत होती. ते शिवधनुष्य अन्य कोणी पेलण्याचा प्रयत्न करू नये. पुन्हा एकदा दोन्ही सेनांना शुभेच्छा देत आजचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत, इथे थांबत आहोत. पण तुमची मतांतरं, तुम्ही सेनेचा जो प्रवास पाहिला असेल, तो बाळासाहेबांबद्दलच्या काही खास आठवणी असतील, त्या अवश्य आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.